नमस्कार, सोनल्स किचन ब्लॉगमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत. आजचा कोकणातला तिसरा दिवस कसा गेला, काय केलं बघूयात व्हिडिओच्या आजच्या भागात. मार्केटमध्ये गेली होती काल. ते लाल पोहे असतात ना गावचे, ते घेऊन आले होते. तर त्याचे आता दडपे पोहे बनवते. आज जायचे देवळात आकेरीला आमच्या, आणि मग तिथून आमच्या घरी जाणार थोडा वेळ, आणि मग तिथून भजीवाला आहे तिथे एक फेमस भजीवाला बाजारामध्ये, आणि मग घरी येणार. तर असं प्लॅन आहे. तर ऊन लागतं दुपारी भरपूर, तर मग लवकरच आता 9 वाजताच निघणार आहे. तर आता वाजले सकाळचे 7. तर मी दडपे पोहे बनवते. मिरची आणि लिंबू पण आणि कांदा कापून घेतला. कांदा पण काल घेऊन आले होते इथूनच. आणि बस कढीपत्त्याची फोडणी बनवे. तर चला बनवते पोहे. तर आज ब्रेकफास्ट दडपे पोहे. यावेळेस मी येताना काही सामान घेऊन आले नाही, म्हटलं इथेच लोकल मार्केटमध्ये मिळतं सर्व काही, इथूनच घेऊ. तर हे पोहे घेतले, दोघांसाठी बनवते. त्यावर कांदा बारीक चिरलेला, बारीक चिरलेली कोथिंबीर, मीठ, आणि आता यावर भरपूर सारं ओलं खोबरं. नारळ भरपूर आहेत आपल्याकडे. इथे शेंगदाणे नाही वापरत, शेंगदाण्याच्या ऐवजी आपण ओलं खोबरं वापरतोय. आणि लिंबू. तर थोडंसं वरतून पाणी शिंपडते आणि मग त्याला छान असे मिक्स करून घेते. आता वरून फोडणी करते. पोहे थोडा वेळ दडपून ठेवले होते. आता कढीपत्ता, कढीपत्ता आणि मिरची. झाले आपले दडपे पोहे तयार. आणि काल पपई मी आणली होती ना, ती त्यांचा ब्रेकफास्ट आहे. पपई आणि दडपे पोहे. चला आता तयारी. रेंटची गाडी सांगितली होती, तर ते आले आता मला न्यायला. इथले गावातलेच असतात, ते फोन केलं की येतात. काय आंबेच नाही आता हे आंबे घेऊच नका सध्याचे. गोड नाही. तर आता इथून चाललोय आमच्या गावच्या म्हणजे आकेरीच्या देवळात. हे नेहमीच ठरलेलं आहे, गावी आलो की इथे जातोच आम्ही, त्यामुळे हे देऊळ मी आधी दाखवलेलं आहे माझ्या ब्लॉगमधून. हे एक पर्यटन स्थळ आहे, त्यामुळे त्याबद्दल थोडीशी माहिती पण देते. हे आहे आमच्या आकेरी गावातील श्रीदेव रामेश्वराचं मंदिर. कुडाळ तालुक्यातील आकेरी या गावचे ग्रामदैवत म्हणून या मंदिराकडे पाहिले जाते. प्राचीन असं हे मंदिर साधारण 12व्या शतकातलं आहे असं सांगितलं जातं. देवतांच्या मूर्ती, मंदिराचे खांब हे सर्व काळ्या पाषाणातून बनलेलं आहे, त्यामुळे गाभाऱ्यात आल्यावर सुखद गारवा जाणवतो. इथे विहीर आहे, इथे छोटंसं तळं आहे. मंदिराच्या छपरासाठी वापरल्या गेलेल्या लाकडी पाट्यावर खूप सुंदर नक्षीकाम केलंय. गावातील लोक एकत्र येऊन सर्व सण उत्सव साजरे करतात. रामेश्वराचं मंदिर असल्यामुळे दर सोमवारी शंकर महादेवांची पूजा होते. इथे नवरात्रीचे 9 दिवस कार्यक्रम असतात, भजन गायन वगैरे. दसरा सण साजरा होतो. त्रिपुरारी पौर्णिमेला इथे भरपूर पणत्या लावल्या जातात. तसंच महाशिवरात्रीचा मोठा उत्सव असतो या ठिकाणी. अभिषेक होतात, पहाटेपासूनच रांगा लागतात अभिषेकसाठी. 1 वर्षापूर्वी मीही अभिषेक करण्यासाठी महाशिवरात्रीला इथे आले होते, त्याचा व्लॉगही बनवला होता. श्रींची रथात ठेवून मंदिराला प्रदक्षिणा घातली जाते. रात्री दशावतार असतो, भजन गायन असा भरगच्च कार्यक्रम असतो. असं हे आमच्या आकेरीचं रामेश्वर मंदिर कला आणि संस्कृती याचं उत्तम संगम आहे. कधी कोकणात आला तर नक्की भेट द्या, तुम्हाला खूप प्रसन्न आणि शांत वाटेल. थोडा वेळ गाभाऱ्यामध्ये बसलो. गाराणं घालताना पूजा करतानाचा व्हिडिओ बनवला नाही, कारण शेवटी देवदर्शन महत्त्वाचं. प्रसाद दिला आणि इकडच्या मंदिरांमध्ये पण आता जाऊन आलो.
इकडे पण अशी लहान लहान आजूबाजूला छोटी छोटी मंदिरं असतात. मग तिथे पण नमस्कार करून आलो. तर इतका मोठा परिसर आहे. इथे ही विहीर आहे आणि हा मेन गेट आहे. आणि हा जो रस्ता आहे ना, हा रस्ता आमच्या गावात आता जातो इथे. आणि या साईडला मग तो मेन. इथल्याच बाजारात भजीचं दुकान आहे, म्हणजे हॉटेल आहे. छोटंसंच आहे. हॉटेलच्या नावाची पाटी वगैरे असं काही नाही आहे, पण गर्दी भरपूर असते. आम्ही अखेरीला आलो की इथे येतोच. बघा, भज्यांचं टेक्स्चर बघूनच समजते किती कुरकुरीत असतील. इथे मिसळ पाव, बटाटा वडा असे इतर काही ठराविक पदार्थ मिळतात, पण आम्ही फक्त भजीच घेतली आणि चहा घेतला. इथला चहा पण मस्त कडक असतो. त्यांच्या किचनमध्ये जाऊन थोडंसं शूट केलं मी. ओपन किचनच आहे, म्हणजे तिथेच आहे समोरच. त्यानंतर इथून मग आम्ही आलो आमच्या गावच्या घरी. हे आमच्या गावचं मूळ घर आहे. आधीच्या व्लॉग्समधून मी दाखवलं होतं, तर आज काही मी शूट नाही केलंय. जे थोडंसं केलंय, जसं केलंय तसंच तुम्हाला दाखवते. हे घराच्या मागे इथे. चला आता इथून जाऊया. आपल्या गावातली घरं कशी असतात ना, हिरव्यागार निसर्गाच्या सान्निध्यात, तसंच आहे. इथे चहा वगैरे घेऊन थोड्या गप्पा मारून घरच्या देवाला नमस्कार करून मग निघालो. आता इथे सावंतवाडी तलावाच्या इथे गाडी लावली आहे. लाईटचं काही सामान हवं, हॅलोजन वगैरे, ते आणायला मिस्टर गेले आणि मी इथे थांबले आहे. आता इथेच व्हिडिओचा एंड करते. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन व्हिडिओसोबत आपण पुन्हा भेटू. तोपर्यंत बाय बाय.